यानंतर एक मोठी बातमी येते। आज टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या उपस्थितीत एअर इंडिया बोर्डाची एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये बोर्डानं आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि सुरक्षेच्या मानकांनुसार सर्व विमानांचं ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय। याआधी अहमदाबाद विमान अपघातानंतर डीजीसीएनं एअर इंडियाला सर्व विमानांचे हेल्थ रिपोर्ट सादर करण्यास सांगितलं होतं आणि ही माहिती एअर इंडिया लवकरच सादर करणार असल्याचं समजतंय। आजच्या बैठकीमध्ये एअर इंडिया ऑपरेशन्सवरती देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आलेली आहे। या समितीला विमान सेवा मार्गांबाबत निर्णय घेण्याचे आणि व्यवसाय विषयक अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आलेत। शिवाय अपघाताची चौकशी करत असलेल्या AAIB सोबत देखील समन्वय ठेवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे। ही समिती चौकशी दरम्यान AAIB ला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता करेल। आमचे प्रतिनिधी मयुरेश गणपती आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। मयुरेश, आज एक महत्त्वाची बैठक जी एअर इंडियाची झाली त्या संदर्भात काय माहिती? नक्कीच आज एक मोठी बैठक जी आहे ती एअर इंडिया बोर्डची झालेली आहे। एन चंद्रशेखर जे टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग झाली। बोर्डाने एक मोठा डिसिजन घेतलेला आहे की त्यांनी हे ठरवले की जितकी एअर इंडियाची विमानं आहेत त्या सगळ्यांचं परत एकदा ऑडिट केलं जाईल। हे ऑडिट जे आहे ते आंतरराष्ट्रीय जी नामांकन आहे म्हणजे इंटरनॅशनल नॉर्म्स जे आहेत सेफ्टी आणि सिक्युरिटीला घेऊन त्याच्या धर्तीवर असेल। याच्या आधी डीजीसीएने एअर इंडियाला जेव्हा हे विमान अपघात झाला त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की हेल्थ रिपोर्ट सबमिट करा, पण सूत्रांची अशी माहिती आहे की तो हेल्थ रिपोर्ट अजून सबमिट झालेला नाही। लवकरच एअर इंडिया तो हेल्थ रिपोर्ट विमानांचं सबमिट करेल। दुसरं महत्त्वाचं म्हणजे काल ज्या पद्धतीने एअर इंडियाने स्टेटमेंट इश्यू केलं की काही रूट्सवरची विमानं त्यांनी कॅन्सल केली रद्द केली 15 जुलैपर्यंत, तर त्या संदर्भात एक कमिटी स्थगित करण्यात आली आहे। ही कमिटी जी आहे तिला पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत की नवीन कुठचे रूट्स जे आहेत विमानांचे ते ठरवायचे आणि व्यवहार म्हणजे एअर इंडियाचा जो काही व्यवहार असेल व्यावहारिक जे काही डिसिजन असतील तेही घेण्याचे अधिकार या कमिटीला दिलेले आहेत। मीटिंगमध्ये अजून एक हाय लेवल कमिटीचीही स्थापना करण्यात आली आणि ही कमिटी जी आहे ती AAIP ही जी भारत सरकारची संस्था आहे जी या पूर्ण एअर क्रॅशचं इन्व्हेस्टिगेशन करते। या ते बेसिकली एजन्सीशी कोऑर्डिनेट करतील। त्यांना ज्या ज्या गोष्टी लागतील एअर इंडियाकडनं कागदपत्रांची पूर्तता असेल किंवा काही लोकांची स्टेटमेंट्स त्यांना रेकॉर्ड करायची असतील किंवा त्यांना अजून काही माहिती हवी असेल त्या विमानाबद्दल तर त्या संदर्भात जे जे काही कोऑर्डिनेशन लागेल समन्वय लागेल ती ही कमिटी करेल। तर ही आजची महत्वाची बैठक म्हणावी लागेल की जिकडे एअर इंडियाने काही महत्वाचे निर्णय आपल्या या बैठकीत घेतलेले आहेत। बिलकुल मयुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर आज एअर इंडियाची एक महत्त्वाची बैठक झाली आणि एअर इंडियाच्या सर्वच विमानांचं आता ऑडिट होणार आहे। एअर इंडियाला खरं तर याआधीच डीजीसीएनं सर्व विमानांचे हेल्थ रिपोर्ट सादर करण्यास सांगितलं होतं आणि ही माहिती एअर इंडिया लवकरच आता डीजीसीएकडे सादर करेल। आणि त्याच संदर्भात आज टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या उपस्थितीत एअर इंडियाची एक महत्त्वाची बैठक पार पडली। आणखी एक याच संदर्भातली महत्त्वाची बातमी ती म्हणजे एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये तात्पुरती कपात करण्याच्या घोषणेनंतर आंतरराज्यीय उड्डाणांना सुद्धा 5% कात्री लावण्यात आली आहे। तर 3 मार्गांवरच्या सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आलेल्या आहेत। एअर इंडियाच्या 19 मार्गांवरील उड्डाणं कमी करण्यात आलेली आहेत। हे बदल 15 जुलै 2025 पर्यंत असतील। अहमदाबाद दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या विमानांची तपासणी वाढवण्यात आली आहे। शिवाय मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे देखील हवाई सीमा बंद असल्यामुळे ही कपात करण्यात आली आहे। एअर इंडियाच्या उड्डाणांना सध्या कात्री लावण्यात आली आहे। 15 जुलैपर्यंत काही मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आले। त्यामध्ये बेंगळुरू सिंगापूर, पुणे सिंगापूर, मुंबई बागडोगरा आणि या एअर इंडियाच्या उड्डाणांना पूर्णपणे कात्री लावण्यात आली आहे। तर काही मार्गावरती कपात करण्यात आली आहे, काही फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये मुंबई अहमदाबाद दर आठवड्याला आधी 41 उड्डाणं व्हायची ती आता 37 होणार आहेत। तर मुंबई बेंगळुरू दरम्यान दर आठवड्याला जी 91 उड्डाणं व्हायची ती आता कमी करून 84 होणार आहेत। तर मुंबई ते कोलकाता दर आठवड्याला 42 उड्डाणं व्हायची ती आता 30 उड्डाणं होणार आहेत। तर मुंबई ते कोइंबतूर दर आठवड्याची 21 उड्डाणं कमी करून 16 होणार आहेत। मुंबई ते कोची
40 वरून 34, मुंबई गोवा 34 वरून 29, तर मुंबई ते हैदराबाद दर आठवड्याला 63 वरनं 59 उड्डाणं होणार आहेत.